विखे पाटलाचं तर काम आम्हाला ढळढळ दिसते. आमच्या डोंगराजवळ इथं वेळत घाटात हॉस्पिटल आहे, इथं 40 किलोमीटरच्या आतमध्ये लोणीला आहे. आणि शाळेचे बी कामं त्यांचे आहेतच. रस्ते दिले आता प्रधानमंत्री सडक योजना. मग आता काय त्यांनी आम्हाला कपडे बी करावं का? आतापर्यंत माझी आई त्यांच्यामुळे जिवंत आहे. राहुरीतले डॉक्टरने सांगितलं होतं गॅरंटी नाही. म्हणलं आम्ही लोणीला नेतो. लोणीला नेलं. 5 दिवस ICU मध्ये होती. 6व्या दिवशी सोडलं. व्यवस्थित आहे माझी आई आज. 85 वर्षाचं वय आहे. पुण्य आहे त्यांच्या मागे, विखे पाटलाच्या मागं. तसं लंकेचं काय आहे? आम्हाला काय माहिती कोण लंकेन काय नाही. 5 वर्षामध्ये कोणत्याही खासदारांनी आतापर्यंत काम नाही केले, असे सुजय विखेनी 5 वर्षामध्ये काम केले. लंके साहेबांनी काय विकास केला? पारनेरचा सुद्धा विकास नाही केला त्यांनी. पारनेरच्या लोकांना फोन केला ना ओळखीच्यांना, तर लंकेला मतदान करू नका म्हणतात. लंके गुंडाळ माणूस आहे, डायरेक्ट बोलतात. तुम्ही जर लंकेला मतदान केलं तर नगर दक्षिणचा तुम्ही विकास 5 वर्षासाठी बंद पाडता. लंके साहेब पारनेर तालुक्याचे आमदार होते. ते काय म्हणतात, मी गरीब आहे, मला पदरात घ्या, सांभाळून घ्या. पण आमचा नेता आमचे सुजय दादा काय म्हणतात की मी काम केलेलं आहे म्हणून मला खासदार करा. ज्याच्याकडे कांदा नाही तोच ओरडतो कांद्याला भाव नाही. आता माझ्याकडे कांदा होता, माझे कांदे गेलेच ना. कोणताही सरकार असो, महागाई ही त्याच लेवलला राहणार. जिसने राम को लाया हम उनको लाएंगे. पवार साहेबांनी काय केलं? 16% आमचं आरक्षण 1954 साली दुसऱ्याला देऊन बसले तुम्ही, आणि आज आम्ही वरांड्यात मजा आहे. मोदी सरकार धर्माला धरून आहे. कोणाला पण ते म्हणला मुसलमान तुम्ही धान्य नाही तुम्हाला, सगळ्याला सांभाळून घ्यायचं म्हणजे यंदा 17 यागळात लागतो, यंदा इतर दुसरीच लागते. हे अवघडच आहे काही गोष्टी सांभाळायच्या. ते कमी जास्त होणारच आहे. पण तुम्हाला सांगतो मोदी शिवाय पर्याय नाही या भारत राष्ट्राला. तरी आपण एखाद्याकडून धान्य घेतलं आणि एक पायली भर तो 15 दिवसांना मागवतो परत. मोदी साहेबांनी एवढ्या दिवस 4 वर्षापासून सगळ्या लोकांना फुकट धान्य द्यायचं काम चालू आहे. खासदार दिसू नाही दिसू, पण विकास तर आहे ना. ते काय ग्रामपंचायत सदस्य का गल्ल्या गल्ल्या हिंडायला? विकासाचं काय टेन्शन घ्यायचं नाही. मागच्या वेळेस 2,84,000 मताच लीड होतं, यावेळेस साधारण 5 लाखाचं धरून चाला. काय ते लंके साहेबाचं इथं तालुक्यात काय योगदान आहे तालुक्याला आमच्या? निवडणूक झाली इकडे परत कशाला दिंदी निदान दादाला आम्हाला चालता येतं थांबव तरी राहुरीत. त्यांना पारनेरला कोण बघायला जाणार आहे? सर्व MIDC मधून हप्ते चालूच आहे. जनतेला दिवस भेटणार नाहीये. मग आता 12 वाजता जाऊन भेटायचं. त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे, निलेश लंके काय सोप्पा आहे का? माझी यंत्रणा रात्री 12च्या नंतर चालू होती. मग जनतेला भेटणार कधी? स्पॉटवर बसते, कुठं बसून खाते, कुठं गाडीवर बसून चटणी मिरची भाकर खाते, असं चालतं का? विकासावरती बोला ना तुम्ही. विकासावर बोलतच नाही. मी गरीब आहे काय? गरिबांनी काय करायचं? गरीब आहे म्हणून का मतदान द्यायचं का? पार्टनर टोटल भागाच करून टाकलं आणि नगर दक्षिणच्या 1000 झाली तर काय करणार आहे? आणि केंद्रामध्ये मोदी सरकारच येणार आहे. लंकेंना मतदान करून सुद्धा उपयोग नाही. लंके निवडून जर आले आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आले तर लंके काय करणार आहे? इकडे काहीच करू शकत नाही. एखाद्या मुलीच्या वडिलांनी लग्न केल्यानंतर ज्यावेळी डिलिव्हरीचा प्रश्न उद्भवतो तर विखे लोणी किंवा विखे फाउंडेशन हेच काम येतं. 80% तिथं महिलांचं शिजीर होत नाही, आणि हे वैद्यकीय देवतेच म्हणायचं. आज हायवेला कुठलाही व्यक्तीचा काही जरी झालं कारणास्तव ऍक्सिडेंट तर पहिला ठेपा हा विखे फाउंडेशनला असतो. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, नगरच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन इथं नेमकं निवडणुकीचं वारं कसं चाललंय, लोक नेमकं निलेश लंके म्हणतायत का सुजय विखे पाटील म्हणतायत, कमळ म्हणतायत का तुतारी म्हणतायत, कुठल्या मुद्द्यांवर ही लोक त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये जातोय. त्याचाच एक भाग म्हणून मी आता राहुरीमध्ये उभा आहे, आणि राहुरीमधली ही सगळी लोक माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं यांच्या मनामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय आहे. बाबा नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीराम. काय म्हणता लोकसभेचं? देश आहे तर मोदी आहे, आणि मोदी आहे तर देश आहे. हा, कारण काय आहे, देश प्रथम, देशाची सुरक्षितता पहिली, मग बाकीचं आपलं सगळं बाकीचं काय असेल ते असेल. बर, काय गॅस महाग झाला, हे महाग झालं, हे काही ते प्रश्न नाहीये. आज आपल्या भारताची संपूर्ण जग दखल घेत आहे, हे मोदींनी करून दाखवलंय. म्हणून विरोधकांनी पण जास्त त्यांना हे करू नये. नमस्ते. बोला, काय म्हणतंय राहुरी सुजय विखे. का बर? सुजय विखे काम केले 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये कोणत्याही खासदारांनी आतापर्यंत काम नाही केले, असे सुजय विखेनी 5 वर्षामध्ये काम केले पूर्ण दक्षिण मध्ये. काय केलं राहुरीकडे? काय केलंय राहुरीमध्ये? रोडचे काम, आता गटरीच्या कामांना पण निधी आणून दिलाय 192 कोटीचा. भरपूर विकास काम आहे सुजय विखेंचे. ग्रामीण रुग्णालय, आताच ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय सगळं तिकडे पुढे जाणार आहे सरकारी जमिनीमध्ये. लंके साहेबांनी काय विकास केला? पारनेरचा सुद्धा विकास नाही केला त्यांनी. पारनेर मध्ये आता ती व्हिडिओ क्लिप मध्ये आली होती, ते कोणतं मंदिर आहे, मंदिराचा रोड सुद्धा 1 लाखाचा होता, तो सुद्धा केला नाही. असं फुफट आहे सगळा टोटल. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होता, तिथं फुफट आहे. कॉन्क्रीटचा रोड सुद्धा केला नाही त्यांनी. कुठे गेले ते 1 लाख रुपये? पारनेरच्या लोकांना फोन केला ना ओळखीच्यांना, तर लंकेला मतदान करू नका म्हणतात. लंके गुंडाळ माणूस आहे, डायरेक्ट बोलतात.
तुम्ही जर लंकेला मतदान केलं तर नगर दक्षिणचा तुम्ही विकास 5 वर्षासाठी बंद पाडताल. खुंटून जाईल डायरेक्ट नगर दक्षिणचा विकास, असं म्हणतात. असे म्हणतात लोक. फोन कोणाला? हा पार्लर मध्ये हो, पारनेर मध्ये मित्र आहेत माझे, तिथं पण खूप वाद होतात. लंकेला नाही मतदान, लंकेला होऊ शकत नाही. सुजय विखे 100% खासदार दक्षिणचा सुजय विखे. आता ही बी म्हणते ती लय वर्ष झालं म्हणते ती एकाच घरात दिले जरा बदलू. एकाच जर विकास करताय, काम करताय लोकांचे, म्हणून लोक मतदान करताय. कामच नसतं केलं तर लोकांनी मतदान कशाला दिलं असतं? 50 वर्षामध्ये निवडून कशाला दिलं असतं? बरोबर आहे. जो विकास करतोय त्याला लोक निवडून देतात. लोकांना दिसतंय, कळतंय, विकास दिसतोय, लोक निवडून देतात, मतदान देतात. ते मुंडे साहेब म्हणत होते ती पोत्यावर बसते इकडे तिकडे बसते. पोत्यावर बसू द्या ना. ते ढोंग करणाऱ्या माणसाला काय आहे? ढोंग करताय माणूस, पोत्यावर बसतंय, कुठं बसून खातंय, कुठं गाडीवर बसून चटणी मिरची भाकर खाते, असं चालतं का? विकासावरती बोला ना तुम्ही. विकास जो करतो विकासावर बोलतो. आता सुजय विखेने बोलले विकासावरती बोलले टोटल. तुम्ही विकासावर बोला ना. विकासावर बोलतच नाही. मी गरीब आहे. काय गरिबांनी काय करायचं? गरीब आहे म्हणून मतदान द्यायचं का? आणि काय करणार आहे ती? आमदार होऊन खासदार होऊन काय करणार आहे? आमदार होऊन काय नाही केलं तर खासदार होऊन काय करणार आहे? पारनेरचे आमदार होते, पारनेर टोटल भागाच करून टाकलं. आणि नगर दक्षिणचे आमदार झाले तर काय, खासदार झाले तर काय करणार आहे? काहीच विकास करू शकत नाही. आणि केंद्रामध्ये मोदी सरकारच येणार आहे. लंकेंना मतदान करून सुद्धा उपयोग नाही. लंके निवडून जर आले आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आले तर लंके काय करणार आहे? इकडे काहीच करू शकत नाही. नमस्ते. बोला. नमस्ते. माळा गळ्यात बोला ना. आहे का नाही पंढरपूरला चक्कर खावा? पंढरपूर इथं म्हणत आहे. मी माळ पंढरपूरची आहे का नव? इथं आत्म्यात पंढरपूर आहे. ती काय तिथं जायचंय आणि इकडे वेगळं काम करायचं ते नाही. तिकडे वर यंदा काय काम करायचं 24 ला? आता मोदीलाच आम्ही जाणार ध्यान, बस बाकी काही विषय नाही आमच्या डोक्यात. त्यांनी रामाचं, हिंदूचं 500 वर्षापूर्वीचं मंदिर एकदम निस्वार्थ भावनेने काम केलं, त्याच्या माग आम्ही उभे राहणार. बस बाकी काही विषय नाही आम्हाला. बस मोदी हिंदू सब, त्याच्यात सब धर्माला त्यांनी समान मानलेले. काही कोणाला तो अन्न धान्य एवढं 5 वर्ष खायला देतो, त्यांनी जाती भेद केला का? काही कोणाला म्हणलं नाही तू या जातीचं तुला नाही देणार आणि त्या जातीचं त्याला देणार. निस्वार्थ सेवा केलेली त्यांनी. आणि तोच मनुष्य परत येणार म्हणजे येणार 100%. विरोधक म्हणते की महागाई केली. विरोधक म्हणते की महागाई केली. मग ते आता आहे बा, देवाला बी लोकांनी नाव ठेवलं, रामाला सुद्धा नाव ठेवलेलं लोकांनी. मग त्याला काय करणार आपण? ते भोगतील त्यांचे फळ. ते आपण काय पाहिजे? आपण आपलं कर्म चांगलं करायचं काम आहे. आपण चांगलं कर्म केलं तर अवश्य देव आपल्याला चांगलं फळ आहे ना. काम करते तो माणूस. तो माणूस काम करतो. विखे पाटीलला ओळखतो आम्ही. विखे पाटील 1 नंबर माणूस. ते बी चांगले माणसं. त्यांनी खूप काम केलं. हॉस्पिटलची सेवा मोफत आहे. 5 रुपये सुद्धा केस पेपरला लागत नाही. तुमचं 2 लाखाचं ऑपरेशन होणं, 50,000चा खर्च होऊ. आतापर्यंत माझी आई त्यांच्यामुळे जिवंत आहे. हो. काय झालं? म्हणजे इथले राहुरीतले डॉक्टरने सांगितलं होतं गॅरंटी नाही, पण आम्ही सांगत तुम्ही घाटात नाही किंवा लोणीला नाही. आम्ही म्हणलं आम्ही लोणीला नेतो. लोणीला नेलं. 5 दिवस ICU मध्ये होती. 6व्या दिवशी सोडलं. व्यवस्थित आहे माझी आई. आज 85 वर्षाचं वय आहे. हे विखे पाटील पुण्य आहे त्यांच्या मागे, विखे पाटलाच्या माग. तस लंकेचं काय आम्हाला काय माहिती कोण लंकेन काय जिथं. आणि मोदी सरकार धर्माला धरून आहे. कोणाला ते म्हणला मुसलमान तुम्ही धान्य नाही तुम्हाला नाही म्हणला, म्हणणार बी नाही. सर्व धर्माला प्रेम देऊन जे माणूस करतो, शेवटी लोक भगवंताला देवालाही शिवाय देतात. इतके वर काय जाऊन उभा राहिला आणि तितक्याच खाली कमून गेला. पायरी चढायची वेळ आली, खाली उतरायची वेळ आली. आता एवढं मोठं आपल्या घरात आपण कुटुंबात एक ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सगळ्यांच्या हिशोबाने श्रेष्ठ आहे. आपल्या वयाने आपण ज्येष्ठ आहे. सगळ्याला सांभाळून घ्यायचं म्हणजे यंदा 17 यागळात लागतो, यंदा ही जर दुसरीच लागते. हे अवघडच आहे काही गोष्टी सांभाळायच्या. ते कमी जास्त होणारच आहे काय. पण तुम्हाला सांगतो मोदी शिवाय पर्याय नाही या भारत राष्ट्राला तरी. राष्ट्राला तरी पर्याय नाही. आणि मग तुम्ही विखे पाटलाचं काम आम्हाला ढळढळ दिसते. आमच्या डोंगराजवळ इथं वेळत घाटात हॉस्पिटल आहे. इथं 40 किलोमीटरच्या आतमध्ये लोणीला आहे. आणि शाळेचे बी कामं त्यांचे आहेतच. रस्ते दिले आता प्रधानमंत्री सडक योजना. मग आता काय त्यांनी आम्हाला कपडे बी करावं का? धान्य दर महिन्याला फुकट तांदूळ लोक इकू राहिले सर्रांना. लोकांना सर्रांना तांदूळ सवय नाही. किती खुशाल खात गहू घेऊन खाते, कोणी बाजरी घेऊन खाते. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुम्हाला?
आता फक्त तुम्हाला बायका द्यायचं राहिलं आता ते काय प्रोडक्शन नाही होऊ शकत बरोबर आहे की नाही दुसरं काय करू शकतो नाही आता कोणाच्या कुटुंबात ती लंकेमध्ये ती साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, काय करायचं? अहो गरीब आणि श्रीमंताचा विषय नाही मुळात परिस्थिती अशी आमच्या राहुरी तालुक्याला विखेची लोणी जवळ त्यांचे PFA मार्फत फोन करून समजा आडी अडचण आली दवाखान्याची यायची दुसरं काय आम्हाला काय दाणे आणायला जायचं त्यांच्याकडे मोदी देऊन राहिलाय पुढचे 5 वर्ष जाहीर करून टाकले मग आता अडचणी कोणच्या येत्या दुखण्या भाण्याच्या येत्या रस्त्या रुस्त्याच्या येत्या शाळेच्या येत्या तेवढं सहकार्य जवळ आहे ना आम्हाला करायला घ्यायला आणि मग कायला कुठं लांब जायचं आणखीन यांना द्यायला याच्यात जोर लागतो जगाय करता कोणाच्या आशीर्वादात मी बी जगलो नाही भाऊ आता 66 चालू आहे अडचण नाही पण देशाला मी काँग्रेसचे लई सरकार पाहिले भाऊ नाही लई पाहिले मला आता किती वर्ष 66 म्हणजे माझं हे 7वं 8वं मतदान नक्कीच असं पण मी कधीच काँग्रेसला मत नाही दिलं त्याचं कारण काँग्रेस म्हणजे मुळात ही सगळ्यात श्रीमंतचीच लॉबी साखर सम्राटाचीच लॉबी इथं सर्वसाधारण माणसाला काय करत म्हणजे असं व्हॅल्यू किंमतच नाही त्यांच्याकडे त्यांनी एवढे पैसे कमवले त्याच्यामुळे त्यांनी पोरं असे जवान साठवून ठेवले शिल्लक ठेवले काय आमच्या तालुक्यात बी होते अजूनही असतेच मला नाही माहिती कोण. ते मग आम्ही जर असे काही वेगळं तेगळं बोललो तर घर सापडून आमच्या घरी यायचं आम्हाला जात गेली कधी पहिले समजून याच्या पुढे काही बोलला तर मग आमची इतकं वाईट नाही आवाज निघत नाही तर हाणायचं डायरेक्ट आजचे कार्यक्रम महत्वाचे त्याच्यापेक्षा आपलं तुटक राहायचं घ्यासलेट पडलं तिकडं आपल्याला मतदान करायचं त्या दिवशी कोणाला करायचं आपण स्वातंत्र्य आहे ना भारताचं संविधान प्रमाणे हे 10वी नापासचं शिक्षण आहे मी बी बाबासाहेब आंबेडकर उली वाचलाय काय नागरिक शास्त्र वाचलं व्याख्या वाचल्या मग या पद्धतीच्या प्रतिक्रिया राहुरी मधल्या या लोकांच्या आहेत. खर तर काय म्हणते वातावरण कमळ येणार 100% कमळ येणार हो किती मतांनी 5 लाखांनी का बरं 5 लाखांनी या ना काम त्यांचे चांगले काय काम आहे काय काम आहे रस्त्याचे काम आहे परत पुलाचं काम झालं नगरच्या उड्डाण पुलाचं शेतकऱ्याचं काम झाले सगळ्यांची कामं चांगले केले धान्य वाटले गोरगरिबांना अजून काय लागत लंके साहेबांचं काहीच नाही गेले घरी नमस्कार साहेब लोक असं म्हणतात केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे स्वच्छ कारभार आहे अतिशय चांगला कारभार आहे कुठल्याही प्रकारचा डाग नाही नेतृत्वावरती आणि ज्या आपल्या भारत देशाला कवडीमोल किंमत होती इतर विरोधकांच्या काळामध्ये आज भारत देशाची मान जगामध्ये उंचावेल इतका मान सन्मान आदरणीय मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. राहिला विषय अहमदनगर दक्षिणचा तर खासदार सुजयदादांनी विकास कामाच्या जोरावरती मतदान मागतात विकास काम प्रत्येक गाववारीच विकास काम आहे प्रत्येक तालुक्यावरीच विकास काम आहे शहरामध्ये भव्य दिव्य उड्डाण पूल आहे वयश्री योजनेच्या माध्यमातून खासदार सुजयदादांनी अनेक गरजवंतांना दिव्यांगांना त्यांनी अपंगांना साहित्याचं वाटप केलं गोरगरिबांना परत त्याचबरोबर कुणाला दवाखान्याच्या काही अडीअडचणी असतील तर जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रवरा हॉस्पिटल आहे विळदघाट आहे अनेक या संस्थेच्या माध्यमातून मदत केलं अहो काम केलंय म्हणतात पण ते कागदोपत्री आहे तर तुम्ही जर असं म्हणताय मला एकच म्हणायचंय जवळजवळ 5.5 वर्ष लंके साहेब पारनेर तालुक्याचे आमदार होते ते काय म्हणतात राजाचा रंक झाला रंकाचा राजा झाला मी गरीब आहे मला पदरात घ्या सांभाळून घ्या पण आमचा नेता आमचे सुजयदादा काय म्हणतात की मी काम केलेलं आहे म्हणून मला खासदार करा मी जर काम केलेलं नसेल तर मला खासदार करू नका आम्ही कामाच्या जीवावर मतदान मागतो आम्ही आदरणीय मोदीजींच्या जीवावर मतदान मागतो आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या जीवावर मतदान मागतो हे कार्यकर्त्यांची ताकद आहे साहेब ही मायबाप जनतेचा आशीर्वाद हे कुणी पैसे देऊन बोलवलेली जनता नाही आज जर तुम्ही जर पाहिलं असेल नामदार कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांची या ठिकाणी सभा झाली अनेक मान्यवर होते या तालुक्यातून फक्त सुजयदादांवरती प्रेम करणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मानणारे लोक आलेले आहेत भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक आहेत आणि ज्यांचं महायुतीवर प्रेम आहे ज्याला वाटतं भारत देशाची मान सन्मान देशामध्ये वाढावा भारत देशातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नागरिकाला स्वच्छ जगण्याचं त्या ठिकाणी भयभीत वातावरण नको असा हक्काचा माणूस असावा म्हणून सुजयदादाच्या रूपाने भाषण झालं सगळं झालं ते निलेश लंके यांच्या कार्यक्रमात म्हणतात की शेतकऱ्याचा विचार करण्याची महागाई वाढवून ठेवली आहे त्याची कशी उत्तर द्यायची साहेब असं आहे बरं का
शेवटी विरोधक आहेत, काही ना काही हे करणारच आहे. आज लक्षात घ्या, आज प्रत्येक कुटुंब आहे, आपल्याला कुटुंब सांभाळायला भाजीपाला वगैरे मार्केटला इकडे तिकडे जावं लागतं, कधी खिशात पैसे कमी पडतात, आपण तडजोड करतो. परंतु आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देशाचं हे प्रत्येक नागरिक कुटुंब आहे. प्रत्येक नागरिकाला त्यांनी जनधनच्या माध्यमातून अनेक हातभार लावला, सुखादुखाला हातभार लावला, अनेक योजना दिल्यात मोदी सरकारने, लक्षात घ्या. त्याचबरोबर PM किसान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना आहे. एखाद्या अर्ध्या शेतमालाला भाव कमी जास्त असू शकतो, परंतु त्याच्या सुद्धा भाव चढ उतार होत असतात ना, या पण गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, राजकारण करावं पण खालच्या लेवलचं राजकारण नको, प्रामाणिक करावं राजकारण, विकासाचं करावं राजकारण, सत्तेचं करावं राजकारण आणि मान सन्मानाचं राजकारण करावं, लाचारी पत्करू नये. मतदान कसं होईल? एकतर्फी होणार, घासून नाही होणार. हा, डायरेक्ट सुजय विखे. का बरं एकतर्फी होणार? मग विकास आहे ना, कसला? मतदारसंघाचा विकास आहे तेवढा. बर, काय आता ती म्हणते 5 वर्षात दिसले सुद्धा नाहीत म्हणते खासदार. त्यांच्या तालुक्यात पाहिजे ना त्यांनी. हा, त्यांच्या तालुक्यात कुठं विकास आहे? हा, मग हा, कुठं ग्रामपंचायत इलेक्शन आहे? हा. लोकसभेच आहे ना. जिसने राम को लाया हम उनको लाएंगे, बात खत्म. हा, काय इलेक्शनचं आहे? काय इलेक्शनचं काय सुजयदादा निवडून येणार आहे ते काय विषय. मागच्या वेळेस 2,84,000 मतात निवडून आले ते, यावेळेस साधारण 5 लाख लीड मिळेल दादा. 5 लाख असते वेळ. मग राम मंदिरच्या विरोधात 22 वकील दिले होते काँग्रेस. अहो, मोदी साहेबांनी धान्य फुकट दिलं, जनधन योजना आहे, नंतर सुकन्या योजना आहे, भरपूर योजना आहे, अशा भरपूर नाही का, काम पण भरपूर त्यांच्यावाले या तालुक्यात. त्याच्यामुळे माझा अंदाज ते जसे म्हणले ना ते खडंबेवाले का बुवा 1,30,000 मागच्या वेळेस 75,000 लीड होतं, 1.25 लाखचं लीड मिळू शकतं या तालुक्यातून. खासदार दिसलं नाही म्हणत होती कोण? ते लंकी अहो, खासदार दिसू नाही दिसू, पण विकास तर आहे ना. विकास ते काय ग्रामपंचायत सदस्य का गल्ल्या गल्ल्या हिंडायला? ग्रामपंचायत सदस्य थोडेच येते त्यांना. आका 6 तालुके पाहिजे, कसं शक्य आहे प्रत्येकाच्या गावात जाणं? निकाल तवा निकालाचं काय टेन्शन घ्यायचं नाही. मागच्या वेळेस 2,84,000 मतात लीड होतं, यावेळेस साधारण 5 लाखाचं धरून चाला. बर, नाही का? काका म्हणते हो, कसं विखे साहेब का बर? काम भरपूर आहे विखे साहेबांची. कसली? म्हणजे आमच्या महिपती महाराजांची भरपूर कामे केलेली ताराबाद मध्ये. 1,84,00,000 लाखाचे काम आहे ताराबाद मध्ये. 1,84,00,000. हा, तेवढे आमदाराचे नाही एवढे काम आहे त्यांच्यावले. तेव्हा काय विषय नाही. विषय नाही काय? कर काय पार डोळे झाकून निवडून येणार, काय विषय नाही. पलीकडचा मानून तुम्ही गरीब आहे मला निवडून द्या. कोण गरीब आहे? असं कसं म्हणता येईल गरीब आहे? 25,000 भरायला नाही राव आमच्याकडे. आम्ही गरीब आहे, आम्हाला काय उभा राहत नाही का? आम्ही गरीब आहे म्हणून उभे राहणार ना. काय कोण गरीब आहे? गरीब कोणीच नाही. गरीब नाही. नाही गरीब बिरीब काही नाही, सोडून द्या. साधं नाही, आपण एखाद्या कोण धान्य घेतलं आणि एक पायली भर तो 15 दिवसानं मागवतो परत. मोदी साहेबांनी एवढ्या जिथं 4 वर्षापासून सगळ्या लोकांना फुकट धान्य द्यायचं काम चालू आहे. ते काँग्रेसनी राम मंदिरच्या विरोधात. कसे? सुजय विखे. का बर? विकास, फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होणार. विकासाच्या मुद्द्यावर, दुसरं काही नाही. विकास या मुद्द्यावर महागाई वाढली म्हणते, शेतकऱ्याचा हाल आहे म्हणते. महागाई ही वाढणारच आहे, कोणताही सरकार असो, कोणताही सरकार असो. महागाई ही त्याच लेवलला राहणार. काँग्रेसच्या काळात महागाई वाढली नाही का? बोला. हा, ऑनलाईन पैसे येऊ राहिले प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात, त्याच्यामुळे यांना भ्रष्टाचार करायला जागा नाही राहिली कुठं. त्याच्यामुळे यांचे हे दुःख नाही. यांचं दुःख नाही. शेतकरी काय यांचं अवघड झाले. सर्वसामान्य शेतकरी काहीच म्हणत नाही. सर्वसामान्य शेतकरी काहीच म्हणत नाही. फक्त आम्ही सगळे शेतकरीचे आम्हाला दुसरं काय. कांदा नाही तोच ओढतो कांद्याला भाव नाही. ज्याच्याकडे कांदा नाही तोच ओढतो कांद्याला भाव नाही. आता माझ्याकडे कांदा होता, माझे कांदे गेलेच ना, यांच्याकडे लेवल मध्येच गेले ना. तो असं काही नाही. आणि सुजयदाचं काम चांगलं आहे, चांगला आहे, एकदम चांगलं आहे. बर. आणि सगळ्यात महत्वाचं देशाला मोदीची गरज आहे. काय होईल आता इकडे मग? सुजय दादा. बर, 100%. आपण आता ती म्हणते बाबा पलीकडनं काय महागाई केली आहे, काय नाही काय नाही. दुधाला दर नाही म्हणते ती. आमची डेअरी, आम्ही 100% शेतकऱ्यांचे अनुदान आमचे पास झालेले. नाही 5 रुपये दिले, पण माझे 100% शेतकऱ्यांचे अनुदान भेटलेले. आमचे भेटले. त्याच्यामुळे पूर्णपणे 100. अनुदान का मिळत नसते? अडचण काय येते नेमकी? त्याच्यात काही म्हणजे त्रुटी आहेत, त्याच्यामुळं तेवढ्या त्रुटी एकदम हे केल्या का काहीच अडचण नाही. बाकीचं काहीच अडचण नाही. शेतकरी म्हणतात का पशुधन मागले, हे मागले, ते मागले? नाही त्याच्यामुळे काय अडचण नाही. सध्या फक्त सुजय दादा.
बिल्डर तुमचं काय सुजय दादा का बरं दुसरं कोण आहे मग त्याचं काय लंके साहेब आहेत की काय ते लंके साहेबाचं इथं तालुक्यात काय योगदान आहे तालुक्याला आमच्या इकडे परत येणार नाही इलेक्शन झालं एकदा ती हा, निवडणूक झाली इकडे परत कशाला येतील ते हा. निदान दादाला आम्हाला चालता येतं थांबव तरी राहुरीत त्यांना पारण्याला कोण बघायला जाणार आहे आम्ही तुम्ही इतकं लंके साहेब मानता तुम्ही पारनेर मध्ये गेलायत का कधी हा, काय केलंय पारनेर मध्ये केलंय काय तुम्ही म्हणताय लंके साहेब आहे समोर हा. त्यांनी एकदा अवश्य भेट द्या आम्ही जाऊन आलोय पारनेरला काय बघितलं आमचे हजार मित्र आहेत जायला रोड नाही सुप्यापर्यंत माणूस ठीकपर्यंत जाते सुप्यातनं पारनेरला जायला रोड नाही वाड्या वस्त्यावर जायला रोड नाही आणि हे म्हणतायत की आम्हाला निवडून द्या आम्ही यांना निवडून दिल्यावर आम्ही पारनेरला जायचं यांना सापडायला हम्म. मग हे सापडते नाही सापडत रात्रीची एक तर रात्रीची हिंडत आहे मग कुठं सापडायचं यांना त्यांची यंत्रणा 12च्या पुढे चालू होती त्यांची यंत्रणा 12च्या पुढे चालू त्यांची होती. यंत्रणा रात्री 12च्या पुढे चालू होती का बरं जनतेला दिवस भेटणार नाहीये हा, मग आता 12 वाजता जाऊन भेटायचं त्यांनी आम्ही. स्वतः ट्विट केलेलं हा. आहे निलेश लंके काय सोप्पा आहे का हा. माझी यंत्रणा रात्री 12च्या नंतर चालू होती हा, मग जनतेला भेटणार कधी हा, 12 नंतर हा, मग आम्ही कुठे भेटायचं 12 नंतर हा, सर्व एमआयडीसी मधून हप्ते चालूच आहे हा, हे सगळ्यांना माहितीच आहे हा, सगळ्या जनतेला माहिती आहे. हा. जनता एवढी येडी नाही हा. त्याच्यामुळं लंके वगैरे इथं काही चालणार नाही राहुरीमध्ये नाही कुठंच नाही माझ्या वांबुरी मधून एक गठ्ठा मतदान विखे साहेबांना होणार ही माझी 100% गॅरंटी म्हटले जसे हप्त्याचा विषय त्यांच्या एका प्रत्येक कार्यकर्त्याला एकाच्या नावावर एक कंपनी त्यांनी कोणाकडे जायचं नाही यायचं नाही हप्ते घेतले पाटील साहेब आणि उदय भैया साहेब यांच्या नेतृत्वाखाली वांबूरतून गठ्ठा मतदान सुजय दादांना होणार आम्ही अशी ग्वाही देतो यांना आमचे मत सुजय दादालाच का बरं कारण शासकीय आपलं जे रुग्णसेवा ती खास सुजय दादा वैयक्तिक माझं ऑपरेशन होतं पाहायचं मी वैयक्तिक तिथं केलेलं आहे हा. सुजय दादाचं तुमच्या पायाचा प्रश्न होता तिथं मी केलेलं आहे पुढं सेवा म्हणा लोणी आहेत पीएमटी हा. तिथं एक सेवा आम्हाला हे झालेली आमचे गोरगरीब आहे बाळ बहिणी यांचे बाळक पण तिथं फुकट केले जातात यांची काय सुविधा आहे आम्हाला सांगा तुम्ही. हा, मतदान कोणाला ना सुजय दादांनाच येणार ना हा, शैक्षणिक आहे शैक्षणिक मध्ये पुढे जा फक्त मीच त्यांच्या कॉलेजमध्ये होतो तिथं आमचं शिक्षण झालेलं आहे कमी पैशात झालं नाही खास काय साठी तिथं कमवून गोरगरिबांची सेवा हेच करणार त्याच्यामुळे आमचं मतदान खास ओनली ओन फक्त सुजय दादा तुझे दादा हा ठीक आहे दादांचे कामाच्या बद्दल बोलायचं झालं तर दादांचे कामं गेल्या पंचवार्षिकला खूप चांगल्यापैकी झाले राष्ट्रीय लेवलला दादांनी खूप चांगले कामं केले जिल्ह्याचे कामाच्या बाबतीत जर झालं तर ज्या आपल्या नगर जिल्ह्याचा जो रखडलेला जे पुलाचं काम होतं जे उड्डाण पुलाचं काम दादांच्या काळामध्ये झालं तसेच नगर मनमाड हायवे रोडचं काम हे दादांच्या काळामध्ये झालं 600 कोटीचा जो निधी आला जो दादांच्या काळामध्ये झाला दुसरं सांगायचं झालं तर राहुरी तालुक्यासारख्या ठिकाणी दादांचं खूप चांगल्यापैकी हे आणि दुसरं एक सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यामध्ये जे विखे फाउंडेशन आहे जे आज जो दादांच्या विरोधक जो आहे तो जो बोलतो मी कोविड काळामध्ये हे केलं ते केलं असं केलं दादा आजही 365 दिवस दादाचा विखे फाउंडेशन मध्ये दादांचं गोरगरिबांसाठी दवाखाना 365 दिवस मोफत मध्ये 5 रुपयाच्या केस पेपरवर दादांचा आज दवाखाना चालतो केस पेपर तेच जर तुम्ही खाजगी दवाखान्यात जर गेले तर तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट भरून तुम्हाला आपल्या पेशंटला ॲडमिट करावं लागतं तेच विखे फाउंडेशनमध्ये तुमच्या 5 रुपयाच्या केस पेपरवर तुम्हाला त्या दवाखान्यात तुम्हाला मोफत मिळतं आणि दवाखान्यात जे येणारे आपलं हे रुग्ण आहे त्याच्याबरोबर जे येणारे जे नातेवाईक आहे त्याला ही दोन्ही टाइम जेवणाचं मोफत मिळते हे दादांनी इतकं चांगलं काम दादा करतात का आपण दादाला निवडून नाही दिलं पाहिजे यासाठी आमचं सर्व तरुण वर्गांचा एकच निर्धार आहे का ह्या वर्षी ह्या पंचवर्षी पुन्हा नमस्ते कुठं आले तुम्ही मी जोगेश्वर जोगेश्वरून आले राहुरी काय वातावरण तुमचं आमच्याकडे सुजय दादा कसं पाय वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक नंबर काम जे राहुरीचं दवाखान्यापासून त्यांनी आता दवाखान्याचं नवीन उद्घाटन केलं पण एक सर असं आहे एखाद्या मुलीच्या वडिलांनी लग्न केल्यानंतर ज्यावेळी डिलिव्हरीचा प्रश्न उद्भवतो तर विखे लोणी किंवा विखे फाउंडेशन हेच काम येतं 80% तिथं महिलांचं शिजीर होत नाही आणि ज्या मुलीच्या बापाला विचारा की लग्न झाल्यानंतर आधीच लग्नाचा कर्जाचा डोंगर आणि ज्यावेळेस शिजीरचे 25-30 हजार रुपये भरावे लागतात तिथं 80% शिजीर होत नाही आणि हे वैद्यकीय देवतेच म्हणायचं त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नंबर काम आहे त्यामुळे राहुरी हा भाग सुज्ञ नागरिक हे त्यांना कधीही ह्या गोष्टी दिसू शकत नाही आज हायवेला कुठलाही व्यक्तीचा काही जरी झालं कारणास्तव ॲक्सिडेंट तर पहिला ठेपा
विखे फाउंडेशनला असतो. तिथून पुढं हा पुढला पर्यायाला पुढे जातो. नाही तर पहिलं गोरगरिबाला ठिकाण म्हणजे विळद घाट. त्याच्यामुळं वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं 1 नंबर काम आहे दवाखान्याबाबत, आणि त्याच्यामुळं माझं मत हे सुजय दादा विखेंना. काय आता ही लोक महागाई म्हणते ती कसं करायचं? महागाई ही चालूच राहते. महागाई विकणारा पाठीभर घेऊन येतो, त्याला 1000 रुपये लागत, त्यातून 200 रुपयाची बाजार घ्यायला त्याला वाटतं माझं पिशी भरायला पाहिजे. मी पण शेतकरी आहे. मी पण माझे कांदे 1 वर्षी मी 3 लाखाला मागल्या वर्षी गेलेले पावसाअभावी. मी सुद्धा पेरलेले कांदे. मी पण कांदे खोऱ्याने भरून फेकलेला माणूस आहे. असं काही नाही. मी पण लोकांची शेती वाट्याने करून सुद्धा मी आज मोदी सरकारला मतदान करतो, सुजिदानला मतदान करतो. पण का करायचं असं? का वाटण करतो? करून बी असं? का करतो? एक गोष्ट अशी, त्यांचं व्हिजन चांगलं, व्हिजन चांगलं. आज सगळ्या गोष्टीचं पुढलं बघितलं पाहिजे. आज तुम्ही कांदा आणि बटाटे आणि पेट्रोल जर बघित बसलो तर काहीच होणार नाही तुमचं. आज प्रत्येकाला वाटतं मी 200 रुपये घेऊन गेलो, पिशी भरली पाहिजे, माझे पाठीभर माळव गेलं का 1000 रुपये आली पाहिजे. हे शक्य नाही. कुठंतरी समतोल ठेवाच लागेल. बर, आता इकडं मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट काय आहे? नाही, आमच्याकडे मराठी निरपेक्ष 1954 साली आमचं 16% आरक्षणच दुसऱ्याने खाल्लं. आमच्याच माणसाने आमचं खाल्लं तर वरडण्यात मजा आहे का? मग काय करता? 16% आमचं आरक्षण 1954 साली दुसऱ्याला देऊन बसले तुम्ही. पवार साहेबांनी काय केलं? 1954 साली जग जाहीर आहे सर. काय साहेबांनी भरपूर दिलेले, कार्ड दिले आम्हाला, सगळे पैसे बी आमचे व्यवस्थित चालू आहे. 1,500 रुपये महिना चालू आहे. दवाखान्याचा खर्च बी भरपूर केलाय. एवढं फक्त. विखे साहेब, हा विखे साहेब. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशा पद्धतीचा सामना राहुरीमध्ये रंगलाय, आणि या संपूर्ण सामन्यामध्ये इथली राहुरीची जनता नेमकं काय म्हणते हे खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. काकांनी 66 वय, अतिशय मुद्देसूद आणि कौतुक वाटलं. म्हणजे बाजू कुठलीही मांडा, तुम्ही इथं ह्या बाजूने बोलला असता काय, त्या बाजूने बोलला असता काय, पण तुमची मांडण्याची जी पद्धत आहे त्याचं कौतुक वाटलं. आणि वाईट हे जे वाटतं, जरा कॅमेरा जर फिरवलं तर कळत, एवढे तरुण चेहरे कडल आहेत. कुणीही तरुण अशा पद्धतीनं मुद्देसूद आपली मांडणी त्या ठिकाणी करू शकत नाही, इतकी मुद्देसूद मांडणी त्यांनी केली आहे. खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही बाजूनी प्रचार केला जातोय, दोन्ही बाजूनी मुद्दे मांडले जात आहेत, परंतु प्रत्यक्षात जनता काय पद्धतीचा विचार करते आणि काय पद्धतीचे मुद्दे लक्षात घेऊन मतदान करते यावरून निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी 4 जूनला आपल्याला कळणार आहे. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नगर.